नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज या विषयावर थोडीशी माहिती घेऊ. अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना आपण पाहिले होते की त्यासाठी आपल्याला समच्छेद अपूर्णांकांची गरज पडते. म्हणजेच जर माझ्याकडे दोन अपूर्णांक असतील 2/5 आणि 3/4 यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर मला सर्वप्रथम त्यांचा छेद समान करून घेणे गरजेचे असते आणि त्यासाठी आपण छेदाचा लसावी काढतो आणि त्या अपूर्णांकाला आपण सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतरित करतो की ज्याचा छेद हा या दोघांच्या लसावी इतका असेल. हे उदाहरण आपण सोडवून बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता सर्वप्रथम मी या दोघांचा लसावी काढणार आहे 4 आणि 5 आणि या दोघांचा लसावी येतोय 20 आणि म्हणूनच मला 2/5ला एका सममूल्य अपूर्णांकामध्ये मला त्याचं परिवर्तन करायचं आहे की ज्याचा छेद हा 20 असेल लसावी इतका. त्याकरता मला इथे दिसतंय की मला याला 4 ने गुणायला हवं आणि जर मी छेदाला 4 ने गुणलं तर मला अंशाला सुद्धा 4 ने गुणायचं आहे, कारण का मला त्याचं मूल्य बदलू द्यायचं नाहीये आणि म्हणजेच 4 दोन्ही 8 2/5चा सममूल्य अपूर्णांक हा 8/20. अशाच प्रकारे 3/4चा सममूल्य अपूर्णांक मला शोधायचा आहे. त्यासाठी मला याला 5 ने गुणायला हवं, म्हणजेच मला इथे सुद्धा 5 ने गुणायला हवं आणि अशा प्रकारे मला सममूल्य अपूर्णांक मिळालेला आहे 15/20. आता मी या दोघांची बेरीज करू शकतो. 2/5 अधिक 3/4 म्हणजेच 8/20 अधिक 15/20 आणि जेव्हा छेद समान असतो तेव्हा आपण बेरजेनंतर त्याचा उत्तराचा छेद तोच राहतो, म्हणजे इथे 20च छेद असणार आहे आणि आपण दोघांच्या अंशांना एकमेकात मिळवतो. म्हणजे 8 अधिक 15 8 अधिक 15 23 म्हणजे आपले उत्तर आहे 23/20. पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरील बेरीज किंवा वजाबाकीमध्ये सुद्धा आपण हा नियम तसाच वापरणार आहोत. एक उदाहरण घेऊ. 3.1/4 अधिक 2.2/5 ही बेरीज करण्यासाठी आपण दोन पद्धतींचा वापर करू शकतो. मी इथे दोन वेगवेगळ्या पद्धतीने ही बेरीज करणार आहे. पद्धत 1, आपण यातील पूर्णांकांची वेगळी बेरीज करणार आहोत. म्हणजेच 3 अधिक 2 होणार आहे अधिक 1/4 अधिक 2/5. थोडक्यात मी 3.1/4 ला 3 अधिक 1/4 आणि 2.2/5 ला 2 अधिक 2/5 असे मांडले आणि 3 आणि 2 याची बेरीज वेगळी केली. म्हणजेच आता मला मिळणार आहे 3 अधिक 2 5 5 अधिक या दोन अपूर्णांकांची बेरीज. या दोन अपूर्णांकांची बेरीज करताना मला दोघांचा छेद समान करायचा आहे. त्याकरता मी या 4चा छेद 20 केला तर अंशाला मला 5 ने गुणायला पाहिजे, म्हणजे इथे 5 आले. 5चा छेद जर मला 20 करायचा असेल तर अंशाला मला 4 ने गुणायला लागेल, म्हणजे इथे 8 आले. म्हणजेच माझे उत्तर आले 5 अधिक 13/20 आणि यालाच मी 5.13/20 असे मांडू शकतो. दुसरी पद्धत आहे, त्यामध्ये मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला प्रथम अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलून घ्यायचा आहे. म्हणजेच 3.1/4 आहे ते होणार आहे 4 गुणिले 3 12 12 अधिक 1 13 13/4 आणि 2.2/5 होणार आहेत 5 दोन्ही 10 10 अधिक 2 12 12/5.
म्हणजे पहिल्या पायरीमध्ये मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलून घेतलेला आहे. आणि आता मी नेहमीप्रमाणे यांची बेरीज करणार आहे. छेद समान करण्यासाठी मी लसावी काढला. लसावी 20 येतोय, म्हणजे याचा छेद 20 व्हायला हवा. 20 होण्यासाठी 4 गुणिले 5 करायला लागेल, म्हणजेच मला अंशाला सुद्धा 5 ने गुणायचे आहे. 13 5 65 अधिक इथे सुद्धा मला छेद 20 करायचा आहे. 5 ला मला 4 ने गुणलं तर छेद 20 होणार आहे, म्हणजेच मला 12 ला सुद्धा 4 ने गुणायला हवं. 12 चोक 48. आता मला मिळतंय यांच्या बेरीज. छेद दोघांचा समान आहे. बेरीज होणार आहे 113. आता या अंशाधिक अपूर्णांकाला मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बदलायचं आहे. म्हणजेच मी यांचा भागाकार करणार आहे. 113 भागिले 20. 20 पाचे 100. 100 वजा केले, बाकी राहिली 13. 13 20 पेक्षा लहान आहे, म्हणजे आपण इथेच थांबणार आहोत. आणि आता इथे मांडताना आपल्याला मांडायचं आहे भागाकार, बाकी आणि भाजक. 5.13 आणि आपण इथेही पाहिले 5.13. आपण अजून एक गणित करूया. पहिल्या पद्धतीमध्ये आपण याला मांडणार आहोत 4 अधिक 1 सप्तमांश अधिक 2 अधिक 5 षष्ठांश. आपण नंतर दोन्ही पूर्णांकाला एकमेकांजवळ घेणार आहोत. 4 अधिक 2 अधिक 1 सप्तमांश अधिक 5 षष्ठांश. पूर्णांकांची बेरीज येते 6. अपूर्णांकांच्या बेरजेसाठी आपल्याला प्रथम लसावी काढायला लागेल, कारण का यांचे छेद वेगळे आहेत. लसावी या दोघांचा येतोय 42, म्हणजे याचा छेद 42 असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्याचा छेद सुद्धा 42 असणं गरजेचं आहे. 42 छेद करण्यासाठी मला 7 ला 6 ने गुणायचं आहे. 7 गुणिले 6 बरोबर 42, म्हणजेच 1 गुणिले 6 करायला हवं. 1 गुणिले 6 येतात 6. 6 गुणिले 7 म्हणजे 42, म्हणजेच मला 5 ला सुद्धा 7 ने गुणायला हवे. 5 गुणिले 7 35, म्हणजे मला मिळणार आहेत 6 अधिक छेद समान असतील तर उत्तराचा छेद सुद्धा तोच राहतो 42 आणि अंशाची बेरीज 6 अधिक 35 41 आणि म्हणजेच उत्तर येणार आहे 6.41/42. दुसऱ्या पद्धतीने करू आपण. इथे प्रथम याला आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलून घेऊया. हे बदलणार आहे अंशाधिक अपूर्णांकामध्ये. 7 गुणिले 4 7 चोक 28 अधिक 1 29 पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश 29 छेद 7 अधिक 6 दुने 12 12 आणि 5 17 17 छेद 6. आता आपल्याला बेरीज करायची आहे. बेरजेसाठी आपल्याला छेद समान असणे गरजेचे आहे. 7 आणि 6चा लसावी 42, म्हणजे दोघांचाही छेद 42 असणे गरजेचे आहे. दोघांचा छेद जर 42 करायचा असेल तर 7 गुणिले 6 करायचा आहे, म्हणजेच मला अंशाला सुद्धा 6 ने गुणायला हवंय, म्हणजे मला मिळणार आहेत 174. 6 गुणिले 7 42, म्हणजे मला इथे मिळणार आहेत 119. छेद समान आहे, म्हणजे उत्तराचा छेद पण तोच राहणार. या दोघांची बेरीज केली आपण की आपल्याला मिळतात 293. आता आपल्याला 293 छेद 42 ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदलायचा आहे, म्हणजेच 293 भागिले 42. 42 ने आपण भागलं याला तर 42 सख्ख होणार आहेत आणि 42 सख्ख येत आहेत 252. इथे वजाबाकी येणार आहे 1 4 0
41 बाकी आली आहे. 41 42 पेक्षा लहान आहे. भाजकापेक्षा लहान बाकी म्हणजे आपण इथेच थांबणार आहोत आणि म्हणजे उत्तर आपलं येणार आहे भागाकार बाकी भागिले भाजक 6.41/42. दोन्ही उत्तरही समान आहेत. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन, भिन्नछेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन, छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन, सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन, अंश न्यूमरेटर, छेद डिनॉमिनेटर, सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर, गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.